चला तर आत्ता वाजले आहे 12:30. 12:30 वाजता मी किचनमध्ये. असा नेमका प्रश्न पडला असेल ना, तर चला आज रुला काही बरं नव्हतं, त्यामुळे स्कूलमधून आली आहे. पेपर वगैरे छान सोडली, पण थोडंसं तिचं अंग तापलं, त्याच्यामुळे म्हटलं चला नाश्त्याला काहीतरी बनवूया. आणि तिची फरमाईश असते आणि ते मम्मीने पूर्ण करावं असं कधी झालं आहे. तर तिला खायचं होतं डोसा, चला म्हटलं तेच आता आपण करून घेऊया. तर डोसाचं बॅटर ऑलरेडी आपल्याकडे होतं, त्याच्यामुळे हे 2 मिनिटाचं काम होतं, त्यामुळे चला भटकन बनवायला घेऊया. तर 1 मिनिट आधीच मी खोबरं आपल्याकडे ओललं होतं, पण जे काय आहे ते मी थोडंसं पाण्यामध्ये ठेवून दिलं साईडला फक्त 1 सेकंदासाठी. आणि चला इथं बॅटरची तयारी करून घेतली आहे. तर 2 चमच इथं बॅटर टाकून घेतला, छानपैकी मीठ आणि साखर टाकली. साखर नक्की टाका, साखरने डोसाची चव आहे ती आणखीन वाढते. हे माझी काही सिक्रेट टिप आहे जे मी ब्लॉगच्याद्वारे तुम्हाला सांगत असते. तर चला ते टाकून घेतलं, छान मिक्स करूया. आपण पॅनवर थोडंसं पाणी वगैरे शिपडलं, असं टाकून गेलं आणि कपड्याने छान पुसून त्याला बॅटर मी असं पोसून घेतलं आहे. चला तर इथं आपण डोसा झटपट क्रिस्पी असा बनवून तयार झाला आहे. आणि माझा जीवात जीव नव्हता, कारण की पेपर चालू आहे, पेपर तर मिस करू शकत नाही. पण कसं सोडेल काय सोडेल असे एका आईच्या मनामध्ये खूप सारे असंख्य प्रश्न असतात. तर बरं की तिनं पेपर वगैरे छान सोडला आणि तिला बरं आहे. तर सायंकाळपर्यंत वेट करू, जर नाही झालं छान हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तर चला इथे खोबरं वगैरे छान आपलं मुरून झालं, पाण्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे ते कट करून घेतलं. त्यामुळे 1च मिरची टाकली, कारण की तब्येतीमध्ये जास्त खायची इच्छा होत नाही. मोठ्यांचं तसं तर लायनांचा प्रश्न ऑफकोर्स असेलच, त्याच्यामुळे मी 1च मिरची टाकली आहे. शक्यतो ती आम्ही जे खातो ते खाते, कारण की आता मोठी होत आहे त्याच्यामुळे. पण ठीक आहे, तब्येत नसल्यामुळे थोडंसं तिथं मिरची मी प्रमाण जे आहे ना कमी केलं आहे. तडका पॅन घेतला, मस्त तेल टाकलं, थोडंसं जिरं मोहरी आणि मीठ टाकून घेतलं. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर नक्की टाका, मी तर स्किप केला. चटणीमध्ये छान वरून तो तडका असा सोडून दिला आहे. छान 2-3 मिनटं तसा रेडी झाला आहे आपला